अकोल्याचा पारा 46 पर्यंत गेलाय आणि या 46 पर्यंत गेलेल्या पाऱ्यामुळे अकोलेकर आणि अकोलेकरांची डोके जे आहेत ते गरम झाली आहे। मात्र आजची सकाळ जी उगवली ती पहाट उगवली पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीच्या बातमीमुळे आणि या दरवाढीचा अकोलेकरांवर काय परिणाम झाला आपण या पेट्रोल पंपावर आहोत। आपल्यासोबत काही अकोलेकर आहेत। काका आजची सकाळ जे निघाली पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्या काय काय वाटतं तुम्हाला? मेरे को हिंदी समझ बोलिए ना, हिंदी में बोलिए। क्या बोलना बोलो क्या महंगाई अभी बढ़ रही, पेट्रोल के भाव महंगाई बढ़ रही, भाव बढ़ रहा है, बहुत भाव बढ़ रहा, महंगाई है। क्या तकलीफ क्या होंगी आपको? नहीं तकलीफ क्या है, ये जो है वो होना है जो है। आपल्यासोबत आणखी काही लोक आहेत। दादा भाऊ पेट्रोल डिझेलचे भाव वाढलेत, पेट्रोल के दाम बढ़ गए आज, काय वाटतं पेट्रोलचे भाव वाढले तर? महंगा होगी ना पेट्रोल। हाँ उससे क्या तकलीफ क्या होगी? फिर बोले तो मेहनत मजदूर वाला क्या करेंगे महंगाई में। मेहनत करणारे जे लोक आहेत, कष्ट करणारे कष्टकरी जे लोक आहेत त्यांना का काका पेट्रोल डिझेलचे भाव वाढले काय वाटतंय? महागाईच्या हिशोबाने ते भाव बरोबर आहे। जागतिक जे तेजी आहे त्या हिशोबाने काही भाव म्हणजे असं वाटत नाही वाढले म्हणून, कारण वरतूनच महागाई आहे, खाली काय करणार आहे? अन्नधान्याचे भाव वाढले पाहिजे। पेट्रोल डिझेलचे किती काही होतं, अन्नधान्याच्या शेतीच्या मालाचे भाव जर वाढले तरच हे भागू शकतं, नाही तर भागवणं तर चालूच आहे। तुम्ही भागून राहिले, आम्ही भागून राहिलो। सरकारचा निर्णय बरोबर आहे असं वाटतं? अन्नधान्याबरोबर नाही, शेतकऱ्याकडे सरकारचं लक्ष नाही। दादा भाव वाढलेत काय वाटतं तुम्हाला? पेट्रोलचे डिझेलचे भाव वाढले? पेट्रोल डीजल पे कैसा है, सारे यानी ट्रांसपोर्टेशन डिपेंडेंस रहता है। महंगाई बढ़ रही है, तेल के भाव बढ़ रहे हैं, अनाज के भाव बढ़ रहे हैं, पेट्रोल के भाव बढ़ रहे हैं, मतलब पूरे ऑल ओवर सभी चीज़ों के भाव बढ़ रहे हैं। तो पेट्रोल के भाव पर ही सब चीज़ें पूरी यानी इंसान का जो लाइफ है वो पूरा डिपेंड है। अखराजात, खर्चे, एक्सपेंसेस, सारी चीज़ें बढ़ रही है, उससे इससे तकलीफ होंगी, बहुत ज़्यादा तकलीफ हो रही है। ही भाववाढ जी आहे ती अनेकांना जी आहे ते अनेक अडचणी निर्माण करणारी आहेत। हे दादा आहेत आपल्याकडे। दादा पेट्रोलच्या डिझेलच्या किमती वाढल्यात काय परिणाम होणार तुमच्यावर? परिणाम तर खूप वाईट चालू आहे। जे सरकारने वादे केले होते ते त्यांनी संपूर्ण संपुष्टात आणले नाही आणि जे 70चा भाव होता आता 110 120 सुरू आहे। खूप फरक आहे ना, आहे की नाही? जे सरकारने आपले स्वतःचे हे सांगितले होते दावे ते पूर्ण नाही झाले। अच्छे दिन आले की नाही मग? अच्छे दिन कुठे आहे सगळ्यांना माहिती आहे, सगळं पूर्ण जगाला पुरा इंडियाला माहिती आहे की अच्छे दिन कुठे आहेत म्हणून, पण काय डोळे झाकू राहिले लोक, काय करणार त्याचं? डोळ्यात पाणी कोण आलं तुमच्या? माझं तर आता उन्हीच्या ना आलेलं आहे की नाही? आता तुम्ही बघा ना, सर्वांना माहिती आहे, पण काय करणार, आहे की नाही? ज्या अच्छे दिनचे स्वप्न दाखवले होते ते अच्छे दिन हेच आहेत का? आणि ही भाववाढ जी आहे पेट्रोल डिझेलची ही सर्वसामान्यांवर अन्याय करणारे आणि महागाई वाढवणारे असल्याचं मत अकोलेकरांनी व्यक्त केलंय। उमेश अलोने, एबीपी माझा, अकोला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।